नमस्कार, मी स्मिता आणि मी सुजाता. एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत फ्लॉवरची भाजी, पण ती थोडीशी वेगळ्या पद्धतीने आपण करणार आहे. आज आपण डब्यासाठी लागणारी कोरडी भाजी आणि ती सुद्धा दुधात शिजवली अशी करतोय आता. आणि त्याच्यासाठी आपण अर्धा किलो फ्लॉवर घेतलाय. फ्लॉवरचे असे आपण छान बारीक तुकडे करून घेतलेत आणि पाण्यात तो डीप करून ठेवलाय. 2-3 वेळा धुवून घेतला स्वच्छ आणि नंतर पाण्यामध्ये असा बुडवून ठेवलेला आहे. आणि ह्याचे पीसेस अगदी आपण छोटे छोटे केलेले आहेत, कारण आपण पाण्यावर हे शिजवणार नाहीये. आता मग भाजी लगेच आपण फोडणीला टाकूया, कारण फटाफट होणारी आहे. अगदी डब्यासाठी म्हटलं की कसं गडबडीमध्ये पटकन होणारी भाजी. तर आता आपण ही भाजी फोडणीला घालून घेऊया. 2 टेबलस्पून तेल घालूया. शेंगदाण्याचं घेतले आपण इथे, कोणतंही घेऊ शकता म्हणजे, पण आता आपण इथे शेंगदाण्याचं वापरतोय. 1 चमचा मोहरी तडतडायला लागली की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे, 2 पिंच हिंग, अर्धा चमचा हळद, 1 कढीपत्त्याची पानं आणि सगळा हा निथळून घेतलेला आपण फ्लॉवर. छान आता हा सगळा तेलावरती परतून घ्यायचा आहे आपल्याला. फ्लॉवरमधला जो पाण्याचा अंश आहे तो आपण सगळा अगदी 2-3 मिनटं छान परतून घेऊन कोरडा करून घेऊया. आता फोडणीला टाकल्यानंतर भाजी किती सुंदर दिसते ना, म्हणजे पांढरा, हिरवा, हळदीचा पिवळा रंग. आत्ताच ती दिसायला इतकी छान दिसते. आपण 2 ते 3 मिनटं छान तेलावरती हा फ्लॉवर असा परतून घेतलेला आहे. आणि आता ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये दूध घालतोय, अर्धा कप. आणि झाकण ठेवून आपण मध्यम गॅसवर छान सगळं दूध आटेपर्यंत आणि फ्लॉवर शिजेपर्यंत आपण हे परतून घेऊया. साधारण अगदी 3-4 मिनिटांमध्ये पण फ्लॉवर शिजतोच आहे हा, कारण आपण बारीक कटिंग केलेलं त्याचे. झाकण ठेवते. A few minutes later. दूध घालून आपण 3-4 मिनिटं झाकून ठेवलं होतं, तर छान त्याला अशी वाफ आली आणि फ्लॉवर पण मला वाटते छान शिजलेला दिसतोच आहे. आणि फ्लॉवरची भाजी कोबी फ्लॉवर असं खूप शिजवायचं नाही आहे. ते शिजलं की त्याचा रंगही बदलतो आणि टेस्टसुद्धा बदलते. त्यामुळं थोडंसं अगदी आपण छान अगदी मस्त असा शिजलेला आहे. थोडंसं दूध आहे याच्यामध्ये अजून खाली, ते हाय फ्लेम करते आणि सगळं आटवून घेते आणि मग आपण मसाला घालतोय. आणि असं वाटेल की दूध घातल्यानंतर ते फुटणार का वगैरे, तर काही होत नाही, कारण आपण मीठ अजून घातलेलं नाहीये ना. मीठ आपण शेवटी घालणार आहे त्याच्यामध्ये. आपण सगळं आता हे दूध आटवून घेतलं. ह्याच्यामधलं लाल तिखट आपण 2 चमचे घालतोय त्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये पावभाजी मसाला घालतोय, म्हणजे ह्याची फ्लॉवरची नेहमीची जी काही चव असते आपण, तर ती एकदम हटके येते पावभाजी मसाला घातल्यामुळे. तर 2 चमचे आपण पावभाजी मसाला घालतोय. चवीसाठी 1-2 चमचे साखर, ती ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातली तरी चालेल. आणि आता फ्लॉवर आपला शिजलेला आहे, तर त्यामुळे आपण हाय फ्लेमवरच हे परतून घेऊया. आणि आता शेवटचा आपला इन्ग्रेडियंट आहे मीठ, तर 1 चमचा आपण मीठ घालतोय त्याच्यामध्ये. आता या स्टेजला आपण थोडीशी कोथिंबीर घालूया आणि मग गार्निशिंगसाठी बाकीची घालूया नंतर. हे करताना आता आपण हाय फ्लेमवरती करतोय, सगळं कोरडी करून घेतोय. म्हणजे पावभाजी मसाल्यामुळे इतकी मस्त लागते ही भाजी, कारण आपण आज पावभाजी मसाला घालून कधीच केलेली नसते, पण अतिशय छान टेस्ट होते. आणि डब्यासाठी पण खूप छान आहे पावभाजी, आणि मुलांना पण आवडेल, कारण त्याच्यामध्ये पावभाजीचा मसाला असतो. आणि बरेच आपण व्हेरिएशन ह्याच्यात करू शकतो. आपण इथं आता हा मसाला वापरलाय, तर किचन किंगचा मसाला असतो तो तुम्ही कधी घालू शकता, किंवा कधी गरम मसाला घालू शकता, किंवा इवन छोले मसाला जरी घातला तरी प्रत्येक वेळेला फ्लॉवरची भाजीची टेस्ट जी आहे ती वेगवेगळी आपण आणू शकतो. आणि चाट मसाल्याने सुद्धा खूप छान येतं, एक वेगळा आहे तो. पण दूध घालताना आपण नाही घालणार आहे ती. जेव्हा आपण विदाऊट दुधाची करतो तेव्हा चाट मसाला घातला तरी सुद्धा खूप छान लागते फ्लॉवरची भाजी.
तर आपलं सगळं साहित्य आपण त्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि एखादा मिनिट फक्त त्याला आपण छान असं परतून घेतलं. अशी छान थोडीशी कोरडी आणि थोडीशी ज्युसी अशी आहे, कारण अगदी पण खूप नाही करायची. तर ह्या स्टेजला मी गॅस बंद करते. शेवटी पुन्हा एकदा कोथिंबीर छान भरपूर आणि ओलं खोबरं. आणि आपली ही भाजी आता खाण्यासाठी तयार आहे. अगदी झटपट होणारी आहे. कुठलेही मसाले वापरले नाहीत आपण त्याच्यामध्ये, म्हणजे वाटण घाटण वापरलेलं नाहीये. तर आजची ही जी काही भाजी होती ती तुम्ही पण नक्की करून बघा, आम्हाला कॉमेंट्समध्ये सांगा आणि आमच्या यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या SS कुकिंग चॅनलला नक्की फॉलो करा. लवकरच भेटूयात.